नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत सेकंड पार्ट, डोम इलेमेंट्स मॉडिफिकेशन्सचे जे मेथड्स आहेत त्याचा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचे जे कन्सेप्ट आहेत ते क्लिअर होतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पार्ट सेकंडमध्ये आज आपण बघणार आहोत हा जो कोड आहे. आता हा पार्ट फर्स्टचा आहे. तुम्ही इथे बघू शकता आपण 3 बटन्स जे आहेत ते क्रिएट केलेले आहेत. क्रिएट करून जे पॅरेंट डिव्ह आहे त्या पॅरेंट डिव्हला आपण अपेंड केलेले आहे. ठीक आहे. तर आज आपण बघणार आहोत रिप्लेस चाइल्ड मेथड आहे. तर मला काय करायचं आहे, आता पहिली मेथड आहे रिप्लेस चाइल्ड. तर रिप्लेस चाइल्डमध्ये मला या पहिल्या बटनला रिप्लेस करायचं आहे दुसऱ्या एका नवीन बटनने. ठीक आहे. नवीन बटन किंवा आपण एक काम करूया, एक नवीन पॅराग्राफ इलिमेंट तयार करूया. ठीक आहे. तर व्हेअर पॅरा इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट क्रिएट इलिमेंट. मी इथे पी टॅग घेतो. ठीक आहे. तर पॅरा डॉट टेक्स्ट इनर टेक्स्ट जो आहे तो आपण देऊया दिस इज पॅरा. आणि आपल्याला आता रिप्लेस करायचंय, तर मग आपल्याला काय करायचंय, पॅरेंटवर मेथड कॉल करावी लागणार आहे आपल्याला रिप्लेस चाइल्ड. तर रिप्लेस चाइल्ड मध्ये पहिलं जे आहे ते आपलं जे पॅरा जो आहे तो आपल्याला रिप्लेस करायचा कोणत्या नोडवर, तर आहे त्याला बटन जो नोड आहे त्या नोडच्या जागी आपल्याला पॅरा टाकायचा आहे. तर मी जेव्हा आता याला रिफ्रेश करेल, तर रिफ्रेश करताना तुम्ही बघू शकता दिस इज पॅरा म्हणून एक नवीन आलेलं आहे. ठीक आहे. तर दिस इज पॅरा आलेलं आहे. आता एक दुसरी मेथड आहे याच्यामध्ये, ऍड ऍट्रिब्यूट सेट ऍट्रिब्यूट आणि रिमूव्ह ऍट्रिब्यूट. तर सेट ऍट्रिब्यूट मध्ये आपण काय करू शकतो, आता फॉर एक्झाम्पल मी इथे सेट ऍट्रिब्यूट केलेलं आहे बटनला डिसेबल्ड येस. तर मी जेव्हा आता हे 3 नंबरचं बटन आहे, मी जेव्हा याला आता इन्स्पेक्ट करतो, तुम्ही बघू शकता या 3 बटनला ही डिसेबल्ड जी प्रॉपर्टी आहे किंवा कस्टम जे ऍट्रिब्यूट आहे ते इथे आपण ऍड केलेले आहे. ठीक आहे. हे कोणत्या मेथडने शक्य झाले, हे शक्य झाले आपल्या सेट ऍट्रिब्यूट मेथडने. तर सेट ऍट्रिब्यूट मेथड जे आहेत हे आपले कस्टम ऍट्रिब्यूट सुद्धा आपण सेट करू शकतो, फॉर एक्झाम्पल असे. ठीक आहे. किंवा जे डिफॉल्ट ऍट्रिब्यूट्स आहेत जसं की क्लास नेम आहे किंवा आय डी आहे. ठीक आहे. किंवा इनर टेक्स्ट आहे, सॉरी नॉट इनर टेक्स्ट बट आय डी, किंवा जे क्लास आहे ते क्लास आपण जे ऑलरेडी डिफाईन जे आहेत प्रॉपर्टीज त्या सुद्धा आपण सेट करू शकतो. आता जर सेट केलेली एखादी प्रॉपर्टी मला रिमूव्ह करायची, तर याला काहीच नाही मित्रांनो, एक सरळ सरळ एक आहे. जेव्हा आपण रिप्लेस करू तेव्हा शेवटी आपण आता रिमूव्ह ऍट्रिब्यूट करूया. रिमूव्ह ऍट्रिब्यूट केल्यानंतर तुम्हाला त्या ऍट्रिब्यूटची की द्यावी लागते. तिथं की आणि व्हॅल्यू दोन्ही द्यायची गरज नाहीये. सेट ऍट्रिब्यूटला तुम्हाला की द्यावी लागते आणि त्याच्यासोबत कॉमाने त्याची व्हॅल्यू द्यावी लागते. परंतु रिमूव्ह ऍट्रिब्यूटला डायरेक्टली जी की आहे ते कीने तो आयडेंटिफाय करतो या एलिमेंटवर, हा ऍट्रिब्यूट या कीने आहे का, तर असेल तर त्याला रिमूव्ह करा. ठीक आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आता या बटनला डिसेबल्ड नावाची जी ऍट्रिब्यूट होता आपण ऍड केलेला तो ऍट्रिब्यूट आता नाहीये. त्याच्यानंतर आहे इनर एचटीएमएल. तर इनर एचटीएमएल जे आहे किंवा जे इनर टेक्स्ट आहे ते आपण बघितलंच आहे. इथे तुम्ही बघू शकता इनर टेक्स्ट जी प्रॉपर्टी आहे ती इनर टेक्स्ट प्रॉपर्टी आपण पाहिलीच आहे. जी ही काय करते आपल्याला, इनर टेक्स्ट जी आहे ती एक स्ट्रिंग आहे. ठीक आहे. तर ही स्ट्रिंग आहे, ही स्ट्रिंग आपण ॲज अ इनर टेक्स्ट म्हणून जे काही आपण दोन्ही टॅगच्या मधामध्ये जे टेक्स्ट लिहितो त्या टेक्स्टला आपण इनर टेक्स्ट असं म्हणू शकतो. आणि दोन टॅग आहेत, ओपनिंग आणि क्लोजिंग टॅग आहे, त्याच्यामध्ये जर आपण एखादं एचटीएमएल आपल्याला टाकायचं आहे, तर ते एचटीएमएल साठी आपण इनर एचटीएमएल असं जे आहे इनर एचटीएमएल आपण ती प्रॉपर्टी यूज करू शकतो. तर इनर एचटीएमएलचं आपण एक्झाम्पल बघूया. मी काय करतोय इथे एक डिव क्रिएट करतोय. ठीक आहे. तर वेअर डिव इज इक्वल टू, आता हा जो पॅराग्राफ आहे हा पॅराग्राफ मी काढतो इथून. ठीक आहे. याची काही गरज नाही आहे पॅराग्राफची. तर रिप्लेस चाइल्ड तुम्हाला कळालंच असेल याची मी आशा करतो. तर आपण आता बघूया इनर एच टी एम एल. ठीक आहे. तर डॉक्युमेंट डॉट क्रिएट इलिमेंट, मला आता क्रिएट करायचं आहे डिव. ठीक आहे. किंवा आता जो पॅरेंट आहे, ठीक आहे, तर आता एक मी टेम्पलेट स्ट्रिंग घेतो. त्या टेम्पलेट स्ट्रिंग मध्ये मी काय करतो, आता एक डिव घेतो. इथे आता मी एक डिव घेतलेला आहे. या डिवला मी क्लोज करतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय करतो मी, याला एक क्लास नेम देतो. क्लास इक्वल टू फॉर एक्झाम्पल टेस्ट नावाची क्लास. याला एक आय डी देतो टेस्ट 1.
ठीक आहे. आणि याचा जो इनर टेक्स्ट आहे तो इनर टेक्स्ट मी देतो. इनर टेक्स्ट आणि टेक्स्ट कंटेंट दोन्ही सारखेच आहेत. ठीक आहे. तर आता मी काय करतो इथे, दिस इज न्यू ड्यू. ठीक आहे. दिस इज न्यू ड्यू आणि याला मी करतो क्लोज. तर आता पॅरेंट डॉट, आता हे जेवढे आहेत हे इलेमेंट जे आहेत हे इलेमेंट आता मी इथे डिसेबल करून टाकतो. आता डायरेक्टली मी काय करतो, पॅरेंट डॉट इनर एचटीएमएल. ठीक आहे. तर पॅरेंट डॉट इनर एचटीएमएल, इनर एचटीएमएल इज इक्वल टू दिस एचटीएमएल. ठीक आहे. दिस ड्यू. आता मी जेव्हा याला रिफ्रेश करतो तुम्ही बघू शकता दिस इज न्यू ड्यू इथे प्रिंट झालेलं आहे. तर आता हा पॅरेंट आहे, पॅरेंटमध्ये हा ड्यू क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. तर हे जे आहे आपण डायरेक्टली एचटीएमएल इथे टाकलेले आहे. ठीक आहे. तर इनर एचटीएमएलचा, इनर एचटीएमएल जे आहे ते जे आहे आपण एचटीएमएल जे आहे ॲज अ स्ट्रिंग तिथे टाकू शकतो. आणि ते ब्राउझर जे आहे ते या इनर एचटीएमएल प्रॉपर्टीमुळे ते ॲज अ एचटीएमएल म्हणून तिथे रेंडर करतं ब्राउझर. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला या ड्यूचा जर टेक्स्ट कंटेंट जर चेंज करायचं असेल, ड्यू डॉट टेक्स्ट, सॉरी इथे नाही होणार. आता आपल्याला टेक्स्ट कंटेंट जी प्रॉपर्टी जर बघायची असेल, ठीक आहे, तर इथे आता जो आपण ड्यू ऍड केलेला आहे तो ड्यू आपण फाइंड करू शकतो. पॅरेंट डॉट गेट इलिमेंट बाय आय डी. ठीक आहे. गेट इलिमेंट बाय आय डी, याचा आय डी आपण दिला होता test1. ठीक आहे. आणि आता मला काय करायचं आहे, ड्यूचा टेक्स्ट कंटेंट जे आहे ड्यू डॉट इनर टेक्स्ट. ठीक आहे. तर मी काय करतो आता, इनर टेक्स्ट जे आहे इथे मी आता करतो टेस्ट. ठीक आहे. तुम्ही आता बघू शकता काही एरर आलेला आहे कन्सोलमध्ये. अच्छा ठीक आहे. पॅरेंट डॉट नाही तर डॉक्युमेंट डॉट करूया आपण. ठीक आहे. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय, तुम्ही बघू शकता त्याचा जो इनर टेक्स्ट आहे तो इथे चेंज झालेला आहे. ठीक आहे. आणि जर आपल्याला करायचं टेक्स्ट कंटेंट, टेक्स्ट कंटेंट सुद्धा आपण इथे करू शकतो. तुम्ही बघू शकता सेम आहे टेस्ट. ठीक आहे. कन्सोलमध्ये काही एरर नाही आहेत. तर हे जे टेक्स्ट कंटेंट आणि इनर टेक्स्ट हे जे प्रॉपर्टीज आहेत ते दोन्ही जवळपास सेमच आहेत. आणि जो इनर एचटीएमएल आहे त्याच्यामध्ये आपण प्रॉपर जे एचटीएमएल आहे, एचटीएमएलची स्ट्रिंग आहे ते आपण ॲज अ इनर एचटीएमएल म्हणून या पॅरेंट ड्यूला आपण असाइन करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जे इनलाईन स्टाईल आहेत. ठीक आहे. इनलाईन स्टाईल्स असतात ते इनलाईन स्टाईल्स जे आहेत आपल्याला हे करायचे आहेत, म्हणजे चेंजेस करायचे आहेत त्याच्यामध्ये. तर फॉर एक्झाम्पल आता मी इथे स्टाईल देतो, किंवा जरी आपण स्टाईल नाही दिल्या, ठीक आहे, तरी सुद्धा आपण काय करू शकतो, ड्यू डॉट स्टाईल नावाची एक त्याची प्रॉपर्टी असते, स्टाईल डॉट हाईट इज इक्वल टू, ठीक आहे, आपण करू शकतो 100 पिक्सल. ठीक आहे. त्याच्यानंतर ड्यू डॉट स्टाईल डॉट विड्थ इज इक्वल टू 100 पिक्सल. ठीक आहे. तर मी जेव्हा हे करेल आणि इकडे सेव्ह करेल, या ड्यूला जर मी बघितलं तर याची जी इनलाईन ही जे स्टाईल्स आहेत, इनलाईन स्टाईल्स जे आहेत ते इनलाईन स्टाईल्स इथे ऍड झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. जसं तुम्हाला CSS जे क्लासेस आहेत, क्लासेस तुम्ही ऍड करू शकता. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक सिंगल क्लास ऍड करायची असेल किंवा मल्टिपल क्लासेस जरी असाइन ऍड करायचे असेल. समजा फॉर एक्झाम्पल आता इथे मला बटन किंवा बटन 1, ठीक आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल इथे या ड्यूला मी एक क्लास ऍड करतो, ड्यू डॉट क्लास नेम, क्लास नेम इज इक्वल टू मी काय करतो आता test1 test2. ठीक आहे. अशा पद्धतीचं तुम्ही बघू शकता या ड्यूला जे क्लास नेम आहेत ते test1 आणि test2 हे ऍड झालेले आहेत. परंतु हे कसं ऍड झालेले आहे तुम्ही बघू शकता. आता सेम आहे. आता ही जी क्लास लिस्ट आहे या क्लास लिस्टमध्ये आता फॉर एक्झाम्पल आता हे दोन्ही क्लासेस आहेत. ठीक आहे. तर मला पुन्हा जर क्लास नेम करायचं असेल तर मला हे पुन्हा या दोन्ही क्लास नेम लिहावे लागतील आणि त्याच्यानंतर पुन्हा टेस्ट3 नावाची क्लास ऍड करावी लागेल. ठीक आहे. पण ते न करता, ठीक आहे, हे पुन्हा पुन्हा रिपीट न करता मी काय करू शकतो, ड्यू डॉट जी क्लास लिस्ट आहे त्याच्यामध्ये मी ऍड मेथड कॉल करतो, टेस्ट3 नावाचे मी त्याच्यात क्लास जे आहे ते ऍड करू शकतो. ठीक आहे.
तुम्ही इथे बघू शकता टेस्ट 3 नावाची क्लास जी आहे ती ऍड झालेली आहे. आता मला टेस्ट 1 आणि टेस्ट 2 पुन्हा लिहायची गरज पडली का? नाही. मी या लिस्टमध्ये डायरेक्टली लास्ट पोझिशनला मी टेस्ट 3 नावाची जी क्लास आहे ती मी ऍड केलेली आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर इनलाईन स्टाईल्स तुम्ही अशा पद्धतीने करू शकता, ऍड करू शकता. त्याच्यानंतर आहे इनर HTML मी तुम्हाला आज सांगितलंय. त्याच्यानंतर टेक्स्ट कंटेंट जे आहे ते सुद्धा आज सांगितलंय. क्लास नेम आहे, क्लास लिस्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आणखी काही मेथड्स आहेत जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या व्हिडिओसाठी फक्त एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. धन्यवाद मित्रांनो.